आज सरकार शिवजयंती साजरी करतंय, पण ज्या शिवाजी महाराजांनी इतिहास रचला, मुघल सत्तेच्या जाचातून रयतेची मुक्तता केली, त्या शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना मात्र एनसीईआरटी या राष्ट्रीय स्तरावरच्या अभ्यास मंडळानं आखडता हात घेतलाय। मुघल सुलतानाविषयी मंडळानं इतिहास लिहिताना 60 पानं खर्च केली आहेत, पण राजांचा इतिहास मात्र 8 ओळीत संपवलाय। इतिहास, एखाद्या देशाचा इतिहास, प्रेरणादायी, क्रांतिकारी, अन्यायाच्या विरोधात लढणारा, अन्यायाला पायाखाली चिरडून जनतेला, रयतेला म्हणजे सामान्य माणसाला स्वातंत्र्याचं जीवन प्रदान करणारा असतो। सूर्याची काकडे, सालेरचा कब्जा घेतला बगैर हा सूर्याची काकडे आपणास तोंड दाखवणार नाही महाराज। म्हणूनच त्याला इतिहास म्हटलं जातं, म्हणूनच तो भावी पिढीला सांगितला जातो। भूतकाळात अनेक घटना घडतात, पण तो इतिहास ठरत नाही। इतिहास ठरतो तो देशाला अभिमानानं उभ्या करणाऱ्या गोष्टींमुळे। पण भारत सरकारच्या हे गावीही नाहीये। भारत सरकारच्या देशभरात केंद्रीय शाळा आहेत। या शाळांना विशेष महत्व आहे, कारण भारत सरकारच्या एनसीईआरटीच्या शाळेत शिक्षण मिळणं प्रतिष्ठेचं मानलं जातं। या शाळेच्या 7वी आणि 8वीच्या वर्गांमध्ये शिकवला जातोय इतिहास, असा इतिहास जो भावी पिढीचं मनोधैर्य वाढवणार नाही, ज्या इतिहासानं मुलं प्रेरणा घेणार नाहीत। इथं शिकवला जातोय मुघलांचा इतिहास। हमारे अतीत या पुस्तकात मुघलांच्या राजसत्तेवर पानाच्या पानं भरली आहेत। औरंगजेब, बाबर अशा मुघलांनी भारतीय जनतेचा स्वाभिमान पायाखाली तुडवला, त्यांचा इतिहास शिकवला जातोय, तब्बल 60 पानांचा। दिल्ली के सुलतान म्हणून स्वतंत्र धडेच आहेत। आणि ज्या भारतीय राजांनी मुघलांच्या गुलामगिरी विरुद्ध लढाई केली, मुघलांच्या जाचक करातून रयतेची सुटका केली, त्यांचा इतिहास लिहिताना मात्र 8 ओळी दिल्या। प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येईल त्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एनसीईआरटीच्या पुस्तकात फक्त 8 ओळी। आणि महत्त्वाचं म्हणजे पुस्तकात महाराणा प्रतापचं नावच नाही। सिंधुदुर्गहून स्नेहल पाटकरसह विलास आठवले, स्टार माझा, मुंबई। या सगळ्या प्रकाराबाबत देशभरातल्या शिवप्रेमी संघटना आता संतप्त झालेल्या आहेत। त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण पाहूयात। राजा शिवछत्रपती नुसतं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात। उभा राहतो तो इतिहास, समोर दिसतो तो इतिहास। औरंगजेब आणि त्याची विशाल फौज, शाहिस्तेखान, अफजल खान ज्यांनी महाराष्ट्रालाच नाही तर देशाला वेठीस धरलं होतं, हिंदूंची प्रार्थनास्थळं उद्ध्वस्त केली होती, जिजिया कर लावून रयतेला गुलाम केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास, त्यांचं स्वराज्य हे लिहिण्यासाठी किती ओळी लागतील? फक्त 8 ओळी, फक्त 8। तुम्हाला संताप आला, पण एनसीईआरटीच्या पुस्तकांमधला इतिहास जो शाळांमध्ये शिकवला जातोय त्यात हेच घडतंय। शिवरायांसारखा नायक जर युरोपात जन्माला असता तर तिथल्या सरकारांनी इतिहासाच्या पुस्तकातली निम्मी पानं याच नायकासाठी खर्च केली असती। पण महाराष्ट्राच्या जनतेला ज्या युगपुरुषानं गुलामीतून मुक्त केलं त्याच्यासाठी फक्त 8 ओळी खर्च झाल्या आहेत। आणि ज्यांनी जनतेला गुलाम केलं त्यांच्यासाठी मात्र 60 पानं। त्यांनी या मुघलांशी लढा दिला, जे आमच्या भारत भूमीतले होते, आमच्या मातीतले होते, त्यांना मात्र या पुस्तकामध्ये महाराणा प्रतापाचं यामध्ये नावच घेतलेलं नाही। आणि छत्रपती शिवरायांचं ज्यांनी स्वतःचं एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यांच्यासाठी केवळ 4 ओळी देण्यात आलेल्या आहेत। त्यांचं छायाचित्र देखील या पुस्तकामध्ये देण्यात आलेलं नाही। तर एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या मनावरती एक वेगळा आणि चुकीचा इतिहास बिंबवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो की काय, अशी शंका यातून निर्माण झालेली आहे। हा आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील एनसीईआरटीचा उफराटा न्याय। मुघलांना ठरवलंय समाज सुधारक, पण राजा शिवछत्रपती मात्र परका आपल्याच केंद्र सरकारला। कॉम्पिटिशन युगामध्ये हे सातत्याने जर अशा प्रकारचा इतिहास जर मुलावरती लादला गेला तर मुलं तशीच तयार होणार आहेत ना। तर खरा इतिहास जो भारताचा आहे तो त्यांना जर दाखवला गेला, सांगितला गेला, जो आम्ही शिकलेला आहोत, तर तो त्यांना मिळणं आवश्यक आहे। कसं आम्ही आमच्या मुलांना आम्हाला जो इतिहास माहिती आहे तो घरी आली की आम्ही त्यांना सांगतो, इतर सगळे पालक सांगतील। गोवा सरकारनं ही पुस्तकं बंद केली आहेत, पण देशाच्या इतर शाळांमध्ये याच पुस्तकातून इतिहास शिकवला जातोय। मुलं मुघलांचा इतिहास शिकतायत, राजा शिवछत्रपतींना 8 ओळीत वाचून संपवलं जातंय। महाराणा प्रताप तर या विद्यार्थ्यांना माहीतच नाहीयेत। एनसीईआरटी या राष्ट्रीय स्तरावर अभ्यासक्रम तयार करणाऱ्या मंडळाचा हा कारभार संताप आणणारा, प्रत्येक मराठी माणसाला डिवचणारा। याला वेळीच पायबंद घातला नाही तर राजा शिवछत्रपतींपेक्षा मुघलच श्रेष्ठ होते असा समज भावी पिढीमध्ये निर्माण होईल आणि तो सत्य इतिहास नसेल।
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात केंद्र शासनाची एक शाळा आहे. मात्र या शाळेत शिकवला जाणारा इतिहासाच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा केवळ 8 ओळींचा इतिहास शिकवला जातोय. प्रत्येक भाषणात शिवाजी महाराजांचे दाखले देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना मात्र याकडे लक्ष देण्याची गरज सुद्धा वाटत नाही. स्नेहल पाटकर, स्टार माझा.